विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज कुमठानागरी परिसरातील साने पागुलो या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। काल इटकळ या ठिकाणी त्यांचा अपघात झाला। अपघात झाल्यानंतर त्याला सिव्हिलला इथे आणण्यात आलं। त्यांच्या नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार आज या ठिकाणी काल त्याला घेऊन आलं, त्यांनी बोलत होते, त्याला टाक्या घातले, सगळं झालं। डॉक्टरांनी ज्यावेळेस त्या मृतक जी व्यक्ती आहे साने पागुल त्याला बघितलं, ज्यावेळेस सिटी स्कॅन काढलं त्यावेळेस त्यांना काय वाटलं की जो व्यक्ती आहे तो नॉर्मल आहे, आणि मग नातेवाईकांना म्हणले तुमचं पेशंट नॉर्मल आहे। मग आज त्याचा मृत्यू झाला आणि त्यांच्या नातेवाईकाचं म्हणणं होतं की तो मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाला, कारण की त्याला कालपासून एक सलाईन आणि त्याला इंजेक्शन सुद्धा दिलं नाही। तो व्यक्ती त्या ठिकाणी तसंच होता। आता या ठिकाणी सर्व नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थेचे संस्थापक आहेत आणि ते मृताचे नातेवाईक आहेत। त्या मृतकांच्या नातेवाईकाचं एवढंच म्हणणं आहे आणि की मृतदेह हे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाला त्याचा मृत्यू, आणि जोपर्यंत त्या डॉक्टरांवर आणि जे संबंधित कर्मचारी आहेत किंवा डॉक्टर आहेत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी डेड बॉडी ताब्यात घेणार नाही, असं त्यांच्या नातेवाईकाचं आणि संबंधित नागरिकांचं म्हणणं आहे। तरी लवकरात लवकर त्या दोषींवर कारवाई व्हावी अशी समस्त नागरिक आणि त्या नातेवाईकांची मागणी आहे। कारण डॉक्टरांचं नाव न सांगण्याच्या पाठिंबाचं कारण म्हणजे 101% ह्या लोकांच्या सगळ्यांच्या सिटी स्कॅन रिपोर्टमध्ये आहे ना, त्यांनी पहिला काय म्हणजे सिटी स्कॅन काढले, सिटी स्कॅन झाल्यानंतर ना नॉर्मल आहे म्हणजे जे 4 डॉक्टर आहेत ना नॉर्मल आहे। त्यांच्या वरचे जे डॉक्टर होते त्यांनी काय म्हणजे थोडा प्रॉब्लेम आहे, जेव्हा उलट्या करायला लागला तेवढंच प्रॉब्लेम आहे। नंतर पेशंटला गावतो, कारण की पेशंट ज्यावेळेस आला होता शुद्धीत होता, बोलत होता, टाक्या जे स्टेटस घालत होते म्हणजे टाक्या घालत होते सगळं त्यांनी बोलत होता। जेव्हा उलट्या व्हायले जेव्हा सिटी स्कॅन काढलं त्यावेळी त्यांनी रिस्पॉन्स दिला डॉक्टर की नाही काय होणार नाही। रात्रीपासून ते आतापर्यंत त्याला एक इंजेक्शन दिलं नाही। तुम्ही त्याचं हिस्ट्री बघितली तरी तुम्हाला कळून जाईल की त्याला काय काय उपचार केले सगळं ते मग तेच म्हणलं, तुम्ही हिस्ट्री जरी बघितली की त्यात तुम्हाला समजून जाईल। तुम्ही म्हणजे आमचं काय जबाबदार कोणी असतात त्यांच्या आता त्यांची जबाबदारी कोण घेणार, परिवाराची जबाबदारी तर डीनच असतात ना। पूर्ण स्टॉप इन्क्वायरी करा, इन्क्वायरी करून बसवा, तुम्ही माझी काय त्याच्याबद्दल काय आम्ही तुम्हाला बरोबर आम्ही सगळी सहकार्य करू, तुम्ही योग्य ती कारवाई करता अशी अपेक्षा पण तुमच्याकडे अपेक्षा, कारण की हे पायानं पडत गेला ना तर लोकांशी जेवायचा खेळायचा तुम्हाला हे अधिकार नाही। तुम्हाला देवाचा दर्जा दिलाय, तुम्ही माणसाला चांगल्या प्रकारे तुमच्याकडे माणूस असं विचारत नाही बाबा आम्हाला काय विचार केला किंवा काय केला कोण विचारत, तुमच्याकडे कुठल्याही असं द्वेष भावने बघत नाही। तुमच्याकडे जातात की डॉक्टर आपल्याला देवासारखे आहे, डॉक्टर आपल्याकडे उपचार करते म्हणून त्याला कोण विचारलं नाही। ज्यावेळेस आता हे घडलंय त्यावेळेस तुम्ही योग्य कारवाई करावी आमच्या अपेक्षा आहे। इन्क्वायरीमध्ये काय आहे ते समोर आणि जे दोषी असतात त्याच्यानंतर मॅडम इन्क्वायरीवाला किती वेळ लागेल मॅडम? एक मिनिट दोषी असतात त्याच्यावर कारवाई होईल तुम्ही म्हणताय असं, पण स्वतः डॉक्टर आणि स्टॉफने म्हणते आमच्या हातून चूक झाली, आमच्या हलगर्जीपणामध्ये चूक झाली, नातेवाईकांना धमकी देतात की बाहेर तुम्हाला सांगू नका, म्हणजे तुम्हाला अजून काय रिएक्शन पाहिजे मॅडम त्यांच्याकडे? एवढं स्पष्टपणे त्यांनी बोलतात म्हणजे तुम्ही अजून चौकशीमध्ये सिद्ध झाल्यानंतर तुम्ही कारवाई करणार याच्यानंतर येणाऱ्या जिल्ह्यातून काही पेशंट असतात, काही लोक येत असतात, प्रत्येकाबरोबर असं जर होत असेल तर परत तुम्ही इन्क्वायरी बसवणार, इन्क्वायरी आता सरकारी म्हणजे 6 महिने जाणार। आम्ही तुम्हाला 8 दिवसाच्या वेळ देतो, 8 दिवसाची आम्हाला तुम्हाला रिक्वेस्ट करतो, 8 दिवसाची आम्ही तुम्हाला वेळ देतो मॅडम। यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा तमाम भटकळ संघटनेच्या माध्यमातून आणि तमाम मी सोलापूरचे रस्ते सगळे चक्केजाम करू, जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा आम्ही नेऊ। अजून एक विनंती आहे तुम्हाला, ओपीडी मध्ये जे दिवस जे रात्रीची वेळ असते ओपीडी मध्ये सर्व शिकाऊ डॉक्टर असतात आणि रात्रीच्या वेळेस कुठे दिवसा असो रात्रीचं मिडल क्लास लोक घरातले लोक पेशंट लोक येत असतात, त्यावेळेस डॉक्टरांची मस्करी जास्त असते पण पेशंटकडे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।